नाईट टुर्नामेंटचा चॅम्पियन किरवली संघ आता अनुश्रा 11 धोत्र्याच्या विरोधात काटेकी टक्कर होईल, कारण मॅच क्वालिफायची आहे आणि ही मॅच म्हणजे ट्रॉफी जिंकून देणारी मॅच आहे. गेम ऑन. 3 ओव्हर मॅच. पहिली ओव्हर पॉवर प्ले आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात होईल आणि पहिला बॉलर जितेश फलंदाजी करणारा टीम किरवलीच्या विरोधात. सामना सुरू होतोय. काउंट डाऊन बिगिन. 3, 2, 1 लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल. जितेश बॉलरचा पहिला बॉल. पहिला बॉल मागे चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलने टर्न घेतला. पहिल्या बॉल वरती धाव संख्या ओपन होईल. भैरवनाथ किरवलीच्या खात्यात पहिल्याच बॉल मध्ये आल्या धावा 2. किरवली आज ज्या हिमतीने लढलाय, सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावांनी. अमित आलाय किरवली संघाचा सलामीचा फलंदाज. त्याच्या साथीला प्रवीण. पारितोषिक पण इथे आपण आलेलं आहे. अर्थातच सौभाग्यवती रेखाताई रोहित शेठ पाटील, ज्या वदप ग्रामपंचायतीच्या राखीताई, सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील ज्या वदप ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, त्यांच्याकडून सलगचे 3 बॉल 3 षटकार, सलगचे 3 बॉल 3 चौकार आणि सलगचे 3 बॉल 3 विकेट, याच्यासाठी 4 पंजे 5,555 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी अजय सर आलेलं आहे. यस, खरं तर या क्रीडा स्पर्धेलाही रोहित शेठ पाटील आणि राखी मॅडमचं फार मोठं सहकार्य. आणि आता 5,555 कुठलीही हॅट्रिक मारा आणि 5,555 रोहित शेठ पाटील यांच्या मार्फत घेऊन जा. आणि अमितने पहिल्या बॉलवरती 2 धावांनी सुरुवात केलेली. जितेश आलेला आहे. जितेश छोटा पॅकेट बडा धमाका. नेहमीच संघाला विकेट टेकिंग बॉलर तो राहिलेला आहे. मागच्याही मॅचमध्ये त्याने इम्पॉर्टंट विकेट काढली होती आणि परत एकदा त्याच जबाबदारीने वैभव रसाल आणि टीमने त्याच्यावरती विश्वास टाकलाय की छोटा पॅकेट बडा धमाका करू शकतो. आणि जो इन फॉर्म आहे, लगातार दोन्ही मॅचमध्ये ज्याने आपल्या बॅटने धुमाकूल माजवलाय, त्या किरवलीच्या अमितची विकेट घेण्यासाठी खरं तर हा गेम प्लॅन आहे. आणि जितेश तिथे सक्सेसफुल होईल का हे आता बघायचं. अमितच्या विरोधात जितेश. राऊंड द विकेटनं बॉल खोदून काढला. ऑन साईडला मिड ऑन मध्ये बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्टंपच्या वरून चेंडू निघाला. बाल बचावलेत आम्ही. 2 बॉल धावा आहेत त्या 3. नक्कीच अजय सर, खरंतर आपण उल्लेख केला होता. खरंतर सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी या ठिकाणी 5,555चं पारितोषिक आहे. आणि खरंतर आपल्या समालोचनासाठी देखील रोहित शेठ पाटील यांच्याकडून आपल्या दोघांना 500-500चं पारितोषिक आलेलं आहे. तर रोहित शेठ पाटील यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. कलेची कदर त्यांनी आपली केलेली आहे. वदप ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आहे. आणि वा, हा चेंडू गॅप मध्ये मोकळं क्षेत्र आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. चालला बॉल सीमा पार. खरं तर मानस प्रत्येक या चौकाराला पण अजय सर रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्ट्रोकच भारी होता. 4थ्या बॉलवरती या चौकाराला धावा आहेत 8. अमितच्या बॅटमधून ही तुफानी बॅटिंग आहे. आयवा कॅच सुयोग पालकर यांच्या वतीने आयवा कॅच साठी रोख. त्याच्याच बरोबरीने सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील वदप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्याकडून पण प्रत्येक आयवा कॅचला प्रेक्षकांना 500 रुपयांचं पारितोषिक. जोरदार अपील. 5वा चेंडू इथून डॉट आला. 8 धावा आहेत. किरवली संघाचा स्कोर पॉवर प्ले मध्ये थोडा आटोक्यात ठेवलाय तो मात्र जितेशने. 5 बॉल 8. अमित सारख्या फलंदाजाला शांत ठेवलाय. प्रवीण देखील नॉन स्ट्रायकर आहे आणि ही ओव्हर थांबून खेळतायत अमित. त्याला माहिती आहे की 3 ओव्हरची मॅच आहे. 5 बॉलमध्ये धावा आहेत 8. लास्ट बॉल आहे. पॉवर प्लेची ओव्हर बघता बघता समाप्तीकडे आले जितेश का. छोटा पॅकेट आणि त्याने काम बरोबर केलंय, कारण 5 बॉलमध्ये फक्त 8च दिल्यात. बॅटवरती फुल टॉस. पॉवरफुल स्ट्रोक थेट मंचाच्या दिशेने. आयवा कॅच पकडलेली आहे. मानस ओव्हर संपली. धावा 14. आज कदम यांची मला वाटते लॉटरी आहे. खरं तर सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून या आयवा कॅचसाठी अमितजी कदम यांच्यासाठी 500 आणि सुयोगदादा पालकर यांचे 200, एकंदरीत 700. याच्या आधी पण त्यांना 200 मिळाले. म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये सध्या तरी 900 जमा झालेले आहेत. अमितजी कदम मला वाटते आणखीन 2-3 घेतल्या किंवा 2 दिवस काय करायची गरज असते. वेणगाव टीम मध्ये त्यांचं स्थान पक्क होईल. काय खतरनाक कॅचर आहेत. इतक्या लांब लचक. अमितजी कदम. यस, एक ओव्हर ब्रेक आहे, ते लगेच आपण यायचंय. 1-2 प्रश्न तुमच्याशी पण आपण जरा घेऊया.
तुम्ही आलेले 2-3 आयवा कॅश म्हणजे 2 आयवा कॅशमध्ये 3 पारितोषिक 900 रुपये कमवलेले. अमितजी कसं वाटतंय आज 900 रुपये आयवा कॅचच्या माध्यमातून कमवलेले आहेत? खरं तर पैसा महत्त्वाचा नाही आहे, परंतु आयवा कॅचचं पारितोषिक महत्त्वाचं आहे. काय ना मस्त वाटतंय. मस्त वाटतंय, पण आता रोहित शेठ पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल? सुयोगदादा पालकर यांनी तुम्हाला पारितोषिक आयवा कॅचचं दिलेलं आहे. नाही खूप चांगलं आहे, मस्त. ते त्यांच्या डिक्शनरीमध्ये सध्या तरी 2च शब्द आहेत, खूप चांगलं, मस्त, चांगलं वाटतंय. मी रोहित शेठ पाटील यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अमितजी कदम यांना 500 रुपये द्यावे. अमितजी कदम यायचं आहे आपण आयवा कॅचचं हे 500चं पारितोषिक घेण्यासाठी. खरं तर सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्या नावाने आहे, जे विद्यमान सरपंच आहेत रोहित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते ते दिलेलं आहे. मानस HDFC बँकेमध्ये आता आणखीन एक नवीन अकाउंट ओपन होईल कदम साहेबांचं. चला मॅचकडे जाऊया. 1 ओव्हर धावा आहेत 14. वैभव आलाय, पहिलाच बॉल उंच मारलाय, बॉल विकेटची चान्स, पकडले कॅच गणेश रसालने, फलंदाज आउट. स्पीडावरती एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जरी सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्या नावाने प्रत्येक हॅट्रिकला आपण 5,555 लावले असतील, प्रत्येक आयवा कॅचला 500 लावले असतील. वैभव शेठ बोराडे पण या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या खरंतर त्या ताई आहेत, खरंतर आमच्या राखीताई. म्हणजे आज खरंतर आपण पाहिलं की एका बाजूला मेवडे बसलेले आहेत, एका बाजूला इकडे जावई बसलेले आहेत आणि दोघांची जोडी शोभती आहे. मानस आणखीन एक कॉमेंटेटर आलेले आहेत बघा. 4 वाजल्यात आणि वरईवरून हरेश ठाकरे सरांचं आगमन झालं. हरेश सर आपलं मनपूर्वक स्वागत. चला ही इनिंग झाली की आपण हरेश ठाकरे सरांकडे माईक हँडओव्हर करणार आहोत. धावा आहेत 14. खाली राहिला बॉल. वाईटची डिमांड जरूर होती. नवीन आलेला बॅटर तेजस बडेकरची, पण इथून डॉट बॉल आहे. 14 आहेत. 14 धावांवरती फलंदाज आऊट झालेला होता. त्यानंतर तेजस आला, डॉट बॉल आलाय. वैभव रसाल हा अनुश्र 11 धोत्र संघाचा हुकमाचा एक आहे. आता ही मॅच आजच्या रात्रीचा क्वालिफायचा सामना आहे. जो जिंकणार तो आजच्या रात्रीचा विजेता ठरेल. सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ ठरेल आणि तो चांदाईच्या विरोधात सुपर 6 ची मॅच खेळ. बॉलर तयार, कट करण्याचा प्रयत्न तेजस बडेकर साठी. आधी थोडा थांबला, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न आणि तिथून डॉट बॉल आलाय. वैभव रसाल एका मागोमाग एक भन्नाट वेगाने टप्पा चांगला ठेवलाय. अचूक लेन लाईन आहे. तेजस बडेकरला इथून थांबवलंय. 3 बॉल धावा आहेत 14. बॅक टू बॅक डॉट बॉल वैभव रसाळ वर्सेस तेजस बडेकर. ही बॅटल, हे द्वंद्व आणि फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये पकडले कॅच. तेजस बडेकरची विकेट. 0 वरती तेजस बडेकर आउट. जिंकण्याची मात्र या ठिकाणी संधी असेल. सध्या तरी गोलंदाज फलंदाजांना शांत करताना पाहायला मिळत आहेत आणि वैभव शेठ बोराडे ही समस्त आमची खरंतर रोहित शेठ पाटील, गणेश शेठ मुंडे, ते मंदार शेठ पिंगळे आणि त्याच्याच बरोबरीने आमचे सरपंच खरंतर अभिषेक दादा गायकर या सगळ्यांच्या वतीने हे 500 रुपयांचं पारितोषिक जे मात्र विनोद शेठ पाटणकर यांच्यासाठी आलेलं आहे. मानस वेणगावकरांनी एकच पाटणकर भाई आणलेत, पण आजची रात्र गाजवली पाटणकर भाईनी. हिंदुस्थानचे भाई पाटणकर. आणि रुपेशजी कुडेकर आणि सौरभजी कोतेकर यांना त्यांनी विशेष खुश केलेलं आहे. वैभव रसालचे लगातार डॉट बॉल. एकदा टाळा होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. 5 चेंडू डॉट टाकले त्या बॉलरने
आमदार चषकाची फायनलच्या नाईट मध्ये मेडन ओव्हर येणार का? मेडन ओव्हर टाकू शकतो वैभव रसाळ. 5 लगातार डॉट टाकलेत. 2 विकेट 5 बॉल डॉट. किरवळी संघाच्या फलंदाजांना या ओव्हर मध्ये एकही रन करू दिलेली नाहीये वैभव रसाळने. आणि जर हा बॉल डॉट आला इथून जर मेडन षटक वैभव रसाळ यांनी फेकलं तर वदप ग्रामपंचायतीच्या ज्या सरपंच आहेत सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक वैभव शेठ बोराडे यांच्या त्या लाडक्या ताई आहेत आणि 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या नावाने रोहित शेठ पाटील यांच्याकडून असेल. आणि हा आलाय षटकार. मेडन येता येता सिक्सरने ओव्हर संपले आणि 2 ओव्हर मध्ये रन्स आल्यात 20. डीजे बजाव. हे 500चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे बघा. मी म्हटलं होतं की त्यांना विशेष खुश केलेलं आहे त्यांनी. आणि 500 रुपयांचं पारितोषिक विनोद शेठ पाटणकर जेवढे त्यांनी दिले तेवढे त्यांनी आता अजय सर परत कमवले. मानस काय मस्त शांत. उद्या ते चंद्रावर जाणार आहेत त्यांनी सांगितलंय. दोन ओव्हर आणि 20 धावा. चला लास्ट ओव्हर आहे पहिल्या बॅटिंगचे. पहिला हाफ ट्रॅकर कॅच आणि पकडलेली आहे. फलंदाज आउट. अविश्वासी. कुठला आहे ना तो पाटणकरांनी सोडला वेनगाव मधून. धावसंख्या 20. विकेट आउट झालेल्या 3. शेवटची ओव्हर चालू आहे. दुसरा बॉल पुढे आले होते. रन घ्यायची आहे आणि या दरम्यान फलंदाज आउट. आणखीन एक विकेट. व्हाईट बॉल. चला डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. असंच गाणं आपण सेट ठेवा. कर्जत खालापूरचं नंदनवन करणारे आमदार कार्यसम्राट आमदार
महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा क्वालिफाय मॅच सध्या अडचणी वाढवल्यात किरवलीच्या. बॅट स्पर्श आणि मागे बॉल चाललाय, थांबू शकणार आहे. लॉंग स्टॉपला चौकार. कमॉन डीजे बजा. आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आहेत विनोदजी पाटणकर. खतरनाक डान्स आहे त्यांचा. 25 धावा, 2 बॉल 25. पुढे आला होता फलंदाज. स्ट्राईक घ्यायची आणि या दरम्यान विकेट गमवावी लागेल. आणखीन एक फलंदाज आउट. डीजे बजाव. हीच पारितोषिक अजय सर या ठिकाणी पुन्हा एकदा येत आहे. वदप ग्रामपंचायतीच्या ज्या सरपंच आहेत सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून जो संघ हा सामना जिंकेल त्यांना 1100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. इथे बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत बॉल खाली आणि इथून झेल पकडलाय. असं वाटलं असताना हा झेल सोडलाय. कदाचित असं वाटलं की हातातून निसटला की लक्ष नसताना सुटला की बदावून सोडला. बरेचसे प्रश्न असतील या झेलवरती, पण हा झेल मात्र इथून ड्रॉप झालाय. पण व्यासपीठावरतून एक चीज जी कधीच ड्रॉप होऊ शकत नाही ते म्हणजे रोहित शेठ पाटील साहेबांचं पारितोषिक, जे खरं तर त्यांच्या पत्नी अर्थातच सौभाग्यवती राखीताई यांच्या नावाने त्यांनी लगावलेलं आहे. कोणत्याही अटॅकसाठी 5555 ऐवा कॅचसाठी 500 रुपये. जो संघ जिंकेल त्यांना 1100 रुपये आणि समालोचनासाठी आपल्या दोघांना पण 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूया. युवा सेनेचे तालुका सचिव आहेत स्वतः आदरणीय रोहित शेठ पाटील आणि त्यांनी मात्र सध्या तरी बक्षिसांचा पाऊस पाडला या मॅचमध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 3 ओव्हरमध्ये 31 धावा उभारल्यात भैरवनाथ किरवलीने आणि 3 ओव्हरमध्ये 32 धावांचं टार्गेट आहे. अमित तुपे साहेबांनी पुरस्कृत केलेल्या अनुश्र 11 स्वर्गीय मंगेश रसाळ धोत्रे टीमसाठी. चला यानंतर इनिंग जशी सुरू होईल कॉम्बॉक्समध्ये आवाज आपण ऐकणार वरईचे हरीश ठाकरे सरांचा. या सर आपलं कॉम्बॉक्समध्ये सहर्ष स्वागत. खरं आदरणीय गणेश शेठ मुंडे साहेबांकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांच्या नावाचा उल्लेख करताना नेहमी सांगितला की जो अच्छे अच्छो को करते है ठंडे उनका नाम आहे गणेश शेठ मुंडे आणि त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा कलेची कदर करताना हे पारितोषिक दिलेलं आहे. गणेश मुंडे साहेबांचं पुन्हा एकदा मी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विशेषतः आभार व्यक्त करेन. रोहित शेठ पाटील साहेब या ठिकाणून सध्या तरी प्रस्थान करत आहेत परंतु ते पुन्हा एकदा येतील आणि त्यांचं 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. जो सामना जिंकेल त्यांना ते 1100 रुपयांचं पारितोषिक खरं तर आम्ही या ठिकाणी नक्कीच देणार आहोत. चला सुपर 3 मध्ये जे संघ दाखल झालेत अंबोट टीमचा कर्णधार आपण स्टेजवरती या आणि खरिवलीचा कर्णधार खरिवली संघाचा कर्णधार आणि अंबोट टीमचा कर्णधार आपण स्टेजवरती या आणि चांदई संघाचा देखील कॅप्टन इथे उपस्थित असेल तर चांदई संघाचा कॅप्टन आपणही स्टेजवरती या. यानंतर सुपर 6 ची मॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण
सेमीफायनल फायनलसाठी ती चिठ्ठी काढणार आहोत. त्यामुळे आंबोट टीमचा कॅप्टन आणि खरिवलीचा कॅप्टन आपण दोघांनीही लवकरात लवकर स्टेजवरती रिपोर्टिंग करा. आणि 3 ओव्हर 32चं टार्गेट. नक्कीच या ठिकाणावर आमचे पाहुणे प्रस्थान करताना आता पाहायला मिळतात, परंतु रोहित शेठ पाटील साहेबांनी सांगितलं, जे जिल्हा युवा सेनेचे सचिव आहेत, की पुन्हा एकदा ते मात्र व्यासपीठावरती येतील. त्यांच्या सौभाग्यवती जेव्हा गुरुग्राम पंचायत वदपच्या विद्यमान सरपंच आहेत, अर्थातच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 1100 रुपये आपण देणार आहोत. जो संघ मात्र या मॅचमध्ये विजयी होईल त्याच्याच बरोबरीने खरं जो करते अच्छे अच्छो को ठंडे उनका नाम आहे गणेश शेठ मुंडे. आणि गणेश शेठ मुंडे साहेबांनी आम्हाला या स्पर्धेसाठी जे पाठबळ दिलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचा विशेषतः मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. मंदार शेठ पिंगळे साहेब यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करेन. आणि अर्थातच सन्माननीय वैभव शेठ बोराडे ज्यांनी आम्हाला आधारस्तंभ म्हणून सहकार्य केलेलं आहे, त्यांचा देखील विशेषतः आभार या ठिकाणी मी व्यक्त करेन. आणि आता अर्थातच या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये आमचे हरेश सर हे मात्र जोडले जातील, त्यांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया. धन्यवाद. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आमदार चषक 2026मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील आपण पाहतोय क्वालिफायचा सामना, म्हणजे जो संघ जिंकेल तो टॉप 6मध्ये नक्कीच प्रवेश करेल. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं आहे. येणारे 18 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहिलं एकीकडे कर्जत तालुक्यातला एक आवाज आणि एक रासायनिक परिसरातील एक आवाज माणूस मरोळे आपण बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहतो. त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. एकीकडे किरवली आणि धोत्रे या दोन संघादरम्यान एक आयकॉन खेळाडू आपण पाहिलं बऱ्याचशा मैदानावरती कर्जत प्रीमियर लीग असो आणि कशेले परिसरातील प्रीमियर लीग असो, एकीकडे आपण पाहतोय वैभव रसाल आणि तेजेश बडेकर या दोन संघादरम्यान आपण फाईट पाहतोय. दोन्ही संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू असेल. एका संघाला चेस करायचे आहेत आणि एका संघाला डिफेन्स करायचे आहेत. नक्कीच दोन्ही संघाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. चला पंच आपण स्पीडअप करा की आपल्याला अजून सामने बरेचसे कव्हर करायचा अंतिम दिवस आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्या. चला गाडीची लाईट आपण बंद करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर आपण आपली गाडीची लाईट बंद. धन्यवाद. 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं पिवनचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. गोलंदाज आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू किरवली संघाचा आदित्य. आपण बऱ्याचशा मैदानावरती दामत मैदानावरती काय गोलंदाजी केली होती, अफलातून गोलंदाजी केली होती, परंतु आता तशातली टिचून मारा करावा लागेल कारण धावसंख्येचा डोंगर खूप कमी आहे. 32 धावा आहेत, तुम्हाला टिचून मारा करावा लागेल, परंतु तेवढी ताकदीची फलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करतोय. ओ काय चेंडू फेकलाय, अफलातून आपण पाहतोय आणि या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये. चेंडू आलाय डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडू पंचानं मात्र 1 बाउन्स इथून मात्र दिलाय, गोलंदाजाला दंडित केलंय. जसा चेंडू पडला तसाच यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि चेंडू आलाय डॉट. जी गोलंदाजी हवी आहे तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशातलीच गोलंदाजी मात्र आदित्यला करावा लागेल. नेक्स्ट बॉल. ओ फटका चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. स्टेट डावीचा फटका क्षेत्ररक्षकानं अडवलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागेल. सिंगलनं धावसंख्येचा श्री गणेशा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 चेंडू अखेर धावपुस्तकावरती, 2 या धावसंख्येवरती, 1 या धावसंख्येवरती. किरवली विपक्ष धोत्रे या दोन संघादरम्यान फाईट आहे. जो संघ जिंकल तो टॉप 6 मध्ये बक्षिसात पात्र ठरेल. दोन्ही संघाचा संघर्ष चालू आहे. तिसरा चेंडू मात्र फेस करतोय गोलंदाज आदित्य. ओ त्रिफलाची दांडी गुल, अफलातून गोलंदाजी. इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. डीजे मास्टरला मिळते.
इथून मात्र फलंदाजाला परतावा लागेल आणि पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. वैभव रोसाला परतीचा प्रवास करावा लागले. विकेटचं पतन. काय चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाकडे आपण पाहतच बसलो, परंतु दांडी गोल केली आहे आदित्य या गोलंदाजानं. आता मात्र येणारे चेंडू असतील ते मात्र आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ पुरतार्थ आलाय आणि 15 चेंडूमध्ये तुम्हाला 31 धावसंख्येची गरज आहे. ओ फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहेत जेच करतायत. कोणती चूक नाहीये. अजून एक झटका धोत्रे संघाला. परतीचा प्रवास. तू चल मैं आया अशातली परिस्थिती. फलंदाजी आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला, पंचांनी 1 बाउन्स केलं. त्याच्यानंतर त्याला समजलं, त्याच्यानंतर चेंडू सिंगल प्राप्त केली आहे. त्याच्यानंतर तो एक अष्टपैलू खेळाडू वैभव रोसाला परतीचा प्रवास करावा लागला. त्याच्यानंतर अजून एक फलंदाज परतीचा प्रवास. जी गोलंदाजी हवी आहे तशातलीच गोलंदाजी अद्यापपर्यंत आदित्यनं मैदानाच्या आतमध्ये आपल्या कांद्यावरती जी जबाबदारी घेतली होती ती प्राप्त केली आहे. परंतु आता येणारे 2 चेंडू उर्वरित पिवनच्या षटकामध्ये त्याला टिचून मारा करावा लागेल, कारण धावसंख्या 32 आहे. एक धावसंख्या धावपुस्तकावरती अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र धोत्रे संघाला. जशी धोत्रे संघाने टिचून मारा केला तसाच टिचून मारा किरवली संघाला करावा लागेल. नेक्स्ट बॉल उर्वरितचा आपण पाहतोय 5वा चेंडू फेस करतो आदित्य. ओ फटका चांगला एसटीकडनं, कोणती चूक नाही. अजून एक फलंदाज बाद होईल. तेजस कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये केली आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतो आदित्य आणि तशातलीच कामगिरी आज मात्र आमदार चषक 2026 मध्ये आपण करताना पाहतोय. वेनगाव या परिसरामध्ये जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. जसा टिचून मारा करावा लागतो तसा टिचून मारा अद्यापर्यंत ते मात्र आदित्यने केले. उर्वरित अजूनही 2 षटकामध्ये अशातलीच गोलंदाजी करावी लागेल. जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल ना, तुम्हाला टिचून मारा करणं खूप गरजेचं आहे. काय गोलंदाजी केली आदित्यनं. अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ फेस केला आहे आणि उर्वरित आपण पाहतोय तब्बल 1 धाव खर्च केली आहे पिवनच्या षटकामध्ये. पिवनचं षटक म्हटलं ना तर हाणामारीचं षटक असं, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये अद्यापर्यंत एकही फटका पाहायला मिळाला नाहीये. तुम्हाला एखाद मोठा फटका मारणं खूप गरजेचं आहे, कारण 32 धावसंख्या म्हटलं तर येणारे आता 13 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. एखाद मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे आणि तो फटका येईल का. परंतु काय गोलंदाजी केली आहे आदित्यनं. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात अंतिम चेंडू फेस करतोय आपण पाहतोय न्यू बॅट्समन. हो फुलटा चेंडू होता, चांगला समाचार घ्यायचा होता, अडवलंय. सिंगल प्राप्त झाली आहे. थोडंसं आपण पाहायला गेलं तर थ्रो फास्ट झाला असतं तर रनआउटची संधी मिळाली असती, परंतु पंच आमच्याकडे वळताय. षटक क्रमांक संपुष्टात आले ते पिवनचं. पहिल्या षटकाच्या अंती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 2. येणारे चेंडू असतील ते 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ती मात्र 30 धावसंख्ये. कमीत कमी आपण पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामागे 15 धावसंख्या येणं खूप गरजेचं आहे. 3 षटकांचा सामना आहे. चला थोडं स्पीडअप करा. आपणास विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. आदित्य बडेकर पिवनच्या षटक आपल्या कांद्यावरती जबाबदारी घेतली. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा विकेट. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली. विकेट हॅट्रिक या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. परंतु येणारे आता 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एकाद 2 फटके मारणे खूप गरजेचं आहे. आता 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे ना, तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे.
येते कुत्र्यानं का रे बाहेर 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. न्यू गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांगी कोट्यातील दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संकेत आला. ओ स्लो रन चेंडू फसवा चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. ऑफ कट पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. स्लो रन चेंडू होता, फसवा चेंडू होता, फलंदाजाला समजला नाहीये आणि सरळ पॅडमधनं चेंडू निघून गेला आणि सरळ तेजस या यष्टी रक्षकाकडून जाऊन चेंडू हा विसावलाय. बोला धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 2 या अंकावरती. 2 धावा आहे, 30 धावसंख्येची अजून गरज आहे. थ्रोसाठी थर्ड अंपायर दिलाय. ओके, नक्कीच पंच योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातील. जो योग्य तो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय जे घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांचं सुद्धा फेअर डिलिव्हरी. जे घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतात ना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2026चा हे रणसंग्राम आज वेनगाव परिसरात आपण पाहतोय. पहिला चेंडू स्लो रन चेंडू होता, डॉट आला. जशी आदित्यने गोलंदाजी केली ना तशातलीच गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती संकेत आहे, चांगली गोलंदाजी. स्लो रन चेंडू होता, फलंदाजाला समजला नाहीये. येणारे चेंडू असेल 11 आणि 30 धावसंख्येची गरज आहे. ओ पुन्हा एकदा फसवा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याकर चेंडूला अडवलं जाईल आणि डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगलनं मात्र धोत्रे संघाला समाधान मानावं लागेल. आता येणारे चेंडू असेल ते 10 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धावसंख्येची गरज आहे ती मात्र 29 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला 1-2 फटके मारण्याची गरज आहे कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं दुसरं षटक चालू आहे, एखादा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. जसा वैभव रसाल बाद झाला ना तशात आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येची गती सुद्धा कमी झाली आहे. कारण एक वैभव रसाल म्हटलं तर धोत्रे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओ फटका चांगला आहे परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिली सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलचा प्रयत्न आहे का? डबल सुद्धा तेजस आपण पाहतोय कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका धोत्रे संघाला. बॅक टू द डगआउट. थोडं स्पीडअप करा धोत्रे संघ. आपण 30 सेकंदाच्या आतमध्ये आपला खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये गेला पाहिजे. आपणास विनंती असेल कारण तू आपल्याला अद्याप आज अंतिम दिवस आहे, आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे याची सुद्धा नोंद घ्या. आपणास विनंती असेल. आता येणारे चेंडू असेल ते मात्र 9 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची असेल गरज असेल ती मात्र 28 धावसंख्येची गरज आहे. ह्या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले ना तर आपल्याला सामना नक्कीच पाहायला मिळेल. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा. जी गोलंदाजी हवी होती ना जशी आदित्यने गोलंदाजी केली P1च्या षटकामध्ये तशातलीच गोलंदाजी अद्यापर्यंत संकेत करतोय. पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला गेलं तर डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर आपण पाहायला गेलं तर 5 वरती दाखल झालाय. 6 मध्ये दाखल झालाय तो मात्र फलंदाज जितेश आलाय. आता जितेशने मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आहे. लेफ्ट हँड बॅट्समनला एक सुवर्ण संधी असते, ताकदीचा मात्र उपयोग करावा लागतो. परंतु जी गोलंदाजी आदित्यने केली तशातलीच गोलंदाजी संकेत करतोय. जकडून ठेवलंय ते मात्र धोत्रे संघाला. असं वाटलं होतं एकतर्फी सामना होईल परंतु काय सामना रंगलाय आजच्या दिवसामधील अंतिम मॅच. आणि इथून चेंडू डॉट आलाय. स्लो रन चेंडू फसवा चेंडू. चेंडू पडल्यानंतर
आपण पाहिलं कट होतोय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतंय, तो मात्र संकेतच्या माध्यमातून. इथून चेंडू डॉट आलाय. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. आता येणारे चेंडू असेल ते मात्र 8 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र 28. ओ फटका चांगला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटम पॅडमधनं चेंडू निघून गेलाय. अजून एक लगातार हा पण पाहायला गेलं तर डॉट आलाय, तो मात्र तिसरा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे, जशी गोलंदाजी हवी आहे तशातलीच गोलंदाजी केली, ते मात्र संकेतनं. नेक्स्ट बॉल. आमदार चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय वेणगाव नगरीमध्ये. आणि वेणगाव नगरी आजच्या अंतिम दिवसात जो संघ क्वालिफाय होईल तो संघ मात्र जाऊन पोचेल तो टॉप आपण पाहतोय 6 मध्ये. षटक क्रमांक पंच आम्हाला सांगतायत षटक क्रमांक संपुष्टात आलं, ते मात्र दुसरं. आणि आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. पहिल्या एका 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले ना तर आपल्याला सामना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की 32 धावसंख्या खूप कमी आहे, परंतु काय गोलंदाजी केली किरवली संघानं. किरवली संघ आपण पाहायला गेलं तर बॅकफुटला होता, परंतु 2 आपण टुर्नामेंट पाहिल्या. कुर्लीची टुर्नामेंट पाहिली, त्यास टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली ती मात्र किरवली संघानं. परंतु आता येणारे 6 चेंडू आणि तुम्हाला धावसंख्येची गरज आहे ते मात्र धोत्री संघाला 28 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला आता आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. आक्रमण हे तुमच्या फटक्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. धोत्री संघ बॅकफुटला गेलाय थोडासा आपण पाहतोय. दोन्ही संघ आपण पाहायला गेलं तर 2-2 संघांना पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आपल्याला नक्कीच यो सामना जिंकला तर कोणीही जिंकू हा विजय मात्र आपण पाहणार आहोत. आमदार चषक 2026. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. आता आपण पाहतोय जितेश आणि त्याच्या साथीला हर्षद पाहायला गेलं ना तर सलामीला आलेला हर्षद अजूनही मैदानावरती आहे. त्याच्यावरती आशा पल्लवीत असतील ते मात्र धोत्री संघाच्या, कारण सलामीला गेलेला हर्षद अजूनही मैदानावरती आहे. आक्रमक फलंदाज आहे. ओ स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू डॉट आलाय. मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशातलीच गोलंदाजी आपण पाहतोय. आता येणारे 5 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार खेचणं खूप गरजेचं आहे. एका चेंडू डॉट आला तर आपण पाहायला गेलं तर किरवली संघ हा विजयाच्या चाय जाऊ शकतो, परंतु काय फटका खेचला चेंडू, जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. षटकार, मी म्हटलं होतं जर षटकार आला, एका 2 मोठे फटके आले तर सामना खेचू शकतो, आणि तशातला फटका मैदानाच्या बाहेर गेलाय. मिळतील धावा 6. षटकारानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र आपण पाहतोय 10 धावा. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. अजून एखादा फटका आला धावसंख्या आपण पाहतोय विजयाच्या समीकरणात जाऊ शकतो, परंतु तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहतोय धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये किरवली, या 2 संघादरम्यान फाईट. ओ पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू थांबणार नाहीये, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिळतील धावा 4. इथून आलाय खणखणी चौकार. ते मात्र 3 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 18. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचणं खूप गरजेचं आहे. षटकार येईल का? ओ फुलटा चेंडू होता आणि इथून अडवलंय चेंडूला, परंतु पंचांचा इशारा येणं खूप महत्वाचं आहे. पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कवायत करतायत. इट इज अ वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. आता येणारे चेंडू असतील ते 3 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 17 धावसंख्येची गरज आहे. संघर्ष चालू आहे आपल्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये
हर्षद अजूनही मैदानावरती आहे. सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. त्याच्या अशा पल्लवीत आहेत आणि त्याच्यातलीच फटकेबाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू इथून आलाय डॉट आणि आता येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 17. नक्कीच 2 बॉल 17ची गरज आहे. मॅच मात्र वन साइडेड झाली आहे. चला श्री 11 जयशंकर चांदाई कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी पाठवून ठेवायचं आहे, कारण यानंतर जी टीम जिंकेल त्यांच्या समवेत तुमची मॅच आहे लगेच आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे श्री 11 जयशंकर चांदाई कॅप्टन लगेच या ठिकाणी यायचं आहे. चला चांदई संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये आपणास विनंती आपण उपस्थित असाल आपण सुद्धा या टॉस बॉक्समध्ये आपला यानंतरचा सामना जो संघ विजय होईल तो संघ आणि चांदई या 2 संघादरम्यान आपण फाईट पाहणार आहोत. परंतु आता येणारे चेंडू असतील ते मात्र 2 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 17. फक्त या सामन्यामध्ये पाहायला गेलं ना औपचारिकता बाकी राहिले, परंतु स्लोअर 1 चेंडू फसवा चेंडू आलाय डॉट. असं वाटलं होतं धोत्रे संघ एकतर्फी सामना जिंकू शकतो, परंतु काय गोलंदाजी केले किरवली संघानं. आता येणारा चेंडू असेल तो 1 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 17 आणि इथून मात्र चेंडू गेलाय. स्वीसीटचा फटका 440चा जर का चेंडू जाईल सीमा पार मिळतील धावा 4, परंतु या चौकारानं काय बिघडणार नाहीये. विजय संघ झालाय तो मात्र किरवली संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं गोड करूया कौतुक. मित्रांनो खचून जाऊ नका, पुन्हा एकदा अशा नव्यानं पेटून उठा. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास असं घडलं पाहिजे, अशानं प्रयत्न करा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. दोन्ही संघाला आपण इथून शुभेच्छा देऊया. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं करूया या ठिकाणी आपण गोड कौतुक.